हाय फ्रेंड्स, तर आता वाजलेत 11। आम्ही आलोय आज बिटाची लागवड करायला। बघा, केसरिया जातीचं बिटाचं बी आणलेलं आहे। 940 ला डबा आहे एक, आणि यामध्ये 2-3 पण प्रकार आहे, अक्षय, लालिमा। पण या सीझनला केसरिया चांगला उतार होतो बिटाचा, आणि बीट पण चांगलं येतं, त्यामुळे आम्ही हे बी आणलेलं आहे। 3 डबे आहेत बिटाचे। 3 डब्यांना 4 बाया लागतात बिटाची लागवड करायला। बघा, आम्ही बेडवरती लागवड करणार आहे। असे बेड पाडून ठेवलेले आहेत। तर 4 किंवा 5 बिया लावणार आहे बिटाच्या। जसे बेड असतील तसे बिया बसतील तसं लागवड करायची आहे। पावसामुळे थोडंसं कडक झालेलं आहे रान, पण आता आम्ही लागवड करणार आहे। आमच्या इकडे भरपूर प्रमाणात बिटाच्या लागवडी केल्या जातात। बघा, किती छान असा गारवा आहे, मस्त चिक्कूचा बाग आहे। आता कडक उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे गारव्याला बसायला खूप छान वाटतंय। बघा, चिक्कू पण भरपूर आहे झाडांना, खाली पडलेत बघा भरपूर। आज जेवणासाठी खूप छान सावली आहे आम्हाला। चला मग आता घेतो बिटाची लागवड करून। बाय बाय। हे बघा बिटाचं बी असं आहे। मग बिटाचं बी जरा असं लालसर आहे, काळपट आहे थोडंसं। आणि आता आमचे बरेचसे बेड लावून झालेले आहेत। दुपारपर्यंत 2 पाथा झालेले आहेत आम्हाला। 4 जण आहेत लागवड करायला। बघा, पावसामुळे खूप कडक जात आहे, लागवड करायला टोचत नाही, त्यामुळे आमची माणसं कोळप वडीत बेडवर कोळप वडून मग आता लागवड करायचं चाललेलं आहे का। बघा, कोळप वडल्यामुळं मऊ झालेलं आहे रान भरपूर। बघा, असं एका इतावरती लागवड करायची बिटाची असं। किती राहिलं बेड वाढायचं? बघा, बेड सपाट करायचं चाललंय, कडक झालेलं आहे, मऊ करतात बघा आमची आहो। चला आता आम्ही घेतो लागवड करून बिटाची। बाय बाय।